बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी राजकीय घडामोड घडली। माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचे निकटवर्तीय मानले जाणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव 12 विरुद्ध 1 अशा मतांनी पारित झाला। त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा झटका बसलाय। या निकालामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी बाजार समितीसमोर एकच जल्लोष केला। विदर्भातील मोठ्या बाजार समित्यांपैकी एक असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बऱ्याच वर्षांनंतर आता सत्तापालट झाली आहे। या बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचं अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व होतं। सुरुवातीला 35 वर्ष काँग्रेसच्या ताब्यात तर आता सानंदा हे राष्ट्रवादीत गेल्यानं या बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा होता। 18 संचालकांची सदस्य संख्या असलेल्या या बाजार समितीमध्ये अविश्वास प्रस्तावासाठी एकूण 12 संचालकांनी सभापती पेसोडे यांच्या विरोधात मतदान करत अविश्वास ठरावाच्या बाजूने उभे राहिले। त्यामुळे त्यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव 12 विरुद्ध 1 अशा मतांनी मंजूर करण्यात आला। त्यामुळे सभापती सुभाष पेसोडे यांना अखेर पद सोडावं लागलं। मी 18 संचालक आहे, त्यापैकी 13 संचालकांची उपस्थिती होती। आम्ही 12 संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता जिल्हाधिकारी साहेबांकडे। 12ही लोक आम्ही हजर होतो आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात 12 विरुद्ध 1 असा अविश्वास ठराव मंजूर झाला। अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर स्वाभिमानी परिवर्तन पॅनलचे नेते ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली। उल्लेखनीय म्हणजे या ठरावात भारतीय जनता पार्टीच्या संचालकांनी देखील स्वाभिमानी परिवर्तन पॅनलचा हात धरला। या सत्ता परिवर्तनामुळे एनसीपी अजित पवार गटात मोठा धक्का बसलाय। हे पॅनलचं नाव आम्ही स्वाभिमानी परिवर्तन पॅनल ठेवलं आहे आणि सगळे चांगल्या विचाराचे लोक एका जागी आले आणि अविश्वास ठराव आणण्यासाठी या सगळ्यांची बैठक झाली होती। त्यावेळी यापूर्वी या पॅनलला जी चालवणारी मंडळी होती ती विक्षिप्त स्वरूपाची होती। त्याच्यामुळं या विक्षिप्त स्वरूपाच्या पॅनल प्रमुखाला कंटाळून या सगळं प्रामाणिक मंडळींनी स्वाभिमानी मंडळींनी एकत्र येऊन हा 12 जणांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता व आज तो पूर्णत्वास सुद्धा गेला आहे। आज तो अविश्वास ठराव पारित सुद्धा झालेला आहे। तर या निकालानंतर बाजार समितीसमोर एकच जल्लोष करण्यात आला। खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 सदस्यांपैकी 2/3 बहुमताने 12 मते अविश्वास ठरावाच्या बाजूने पडल्यामुळे आज इथला अविश्वास ठरावाचा प्रस्ताव संमत झाला आणि सभापती श्री सुभाष लक्ष्मणराव पेसोडे यांच्यावरचा हा अविश्वास प्रस्ताव होता तो पारित झालेला आहे।